नमस्कार मंडळी, आपण बनवूया पाणीपुरीचं पाणी. तुम्हाला कसं बनवायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. आता आपण एकदम टेस्टी चमचमीत पाणी, गोड आणि तिखट पाणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आता तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा एकदा. एकदम टेस्टी, बाहेर पण तुम्ही खायची विसरून जासान पाणीपुरी. अशा पद्धतीने मी तुम्हाला पाणी बनवून दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघण्याआधी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चिंच घ्यायची आहे आपण आता. चिंच आणि गूळ आपण आता घेऊया. अर्धा किलो गूळ आणि थोडीशी चिंच. चिंच 100 ग्रॅम घ्यायची आहे. गुळात पाणी टाकून ठेवायचं आहे. 2 तास आधी आपण आता भिजवून ठेवूया चिंच आणि गूळ. 2 तास भिजवून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपली चिंच आता भिजलेली आहे. आपण आता ती चांगली अशी त्याचं गर काढून घ्यायचं आहे. गूळ पण आता आपण व्यवस्थित भिजून घेतलं आहे. त्याचं थोडंसं राहिलं आहे खाली. आता आपण ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आपण बघू शकतो वरचं पाणी आपण त्याचं गुळावरचं पाणी काढून ठेवायचं आहे. पाणी काढल्यानंतर आता आपण खाली बसलेला गूळ आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. गूळ मिक्सरच्या भांड्यात पहिले चिंचाचं पाणी टाकलं आहे. चिंच आणि ते पाणी त्याच्यामध्ये आपण आता तो खालचा उरलेला गूळ पण टाकून घेऊया. मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. हे गोड पाणी बनवतोय आपण, आंबट गोड पाणी, चिंचाचं पाणी. अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर तुम्ही एकदम बाहेरची पाणीपुरी विसरून जासाल. बघू शकतो आपण आता मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलं आहे. आता आपण हे गाळणीत गाळून घ्यायचं आहे, चाळणीमध्ये. त्याच्यात चिंचचे जे असतं ते बाहेर निघून जातं गाळणीत गाळून घेतल्याने. व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे त्याला. परत एक वेळेस त्याला चक्क फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. गूळ पण थोडंसं राहिलं आहे आपला, तेच पाणी टाकायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये. परत आपण ते छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. आता आपण त्याच्यातलं गर सर्व काढून घ्यायचं आहे. छान पिळून घ्यायचं आहे ते. आपलं गोड पाणी तयार झालं आहे. त्यामध्ये आपण आता थोडासा चाट मसाला पण टाकायचा आहे. बघू शकता आपलं पाणी एकदम छानपैकी तयार झालं आहे, आंबट गोड पाणी. थोडंसं चाट मसाला टाकून घ्यायचं त्यामध्ये. पाणी आपण फ्रीजमध्ये नंतर ठेवून द्यायचं आहे. आता आपण तिखट पाणी बनवून घेऊया. कोथिंबीर, पुदिना, 2 लिंब, मीठ, काळं मीठ घ्यायचं आहे, जिरे, बडीशोप, अद्रक, मिरच्या, 7-8 मिरच्या घ्यायच्या आहे. पुदिना आपण मिक्सरमध्ये टाकून घेतली. त्याच भांड्यामध्ये आपण आता तिखट पाणी पण बनवून घेऊया. कोथिंबीर, सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेऊया बारीक करायला. अद्रक घेतला आहे. मिरच्या टाकू आपण त्यामध्ये. चवीनुसार मीठ. आमच्याकडे काळं मीठ नसल्यामुळे आम्ही आता साधं घरचं मीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपण आता चिंचाचं पाणी थोडंसं काढून ठेवलं होतं ते टाकून घेऊया मिक्सरमध्ये. 2 लिंब घेतले आहे. बडीशोप आणि जिरे आपण आता भाजून घेऊया व्यवस्थित. व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर
एकदम छानपैकी भाजून घ्यायचे आहे. बरेचसे पण जिरे आपल्या पोह्यांचा चमचा असून तेवढ्या साईजचे घ्यायचे आहे. दोन्ही पण पोह्यांचा चमचा एवढे. आता आपण ते मिक्सरमध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेऊया. आपले दोन्ही लिंबू असे कट करून घ्यायचे आहे आणि आता ते पिळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पिळून घ्यायचे आहे. लिंबूने अजून छान चव येते, चटपटीत होते. यामध्ये सर्व हेल्दी वस्तू टाकल्या आपण आता बघू शकता. आता आपण ते आता मिक्सरमध्ये छानपैकी एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची. त्याची एकदम छान पेस्ट बनवून घेतली आपण आता बघू शकता. त्याच्यात आता थोडंसं पाणी टाकून परत ते फिरवून घेऊया. आपण चांगलं बारीक करायचं आहे. आपण ते चांगलं बारीक केल्याशिवाय त्याची चव त्याच्यामध्ये उतरणार नाही. त्याच्याने एकदम छान चव येते जास्त बारीक केल्याने. आता आपण मिक्सरचं भांडं वगैरे त्याच्यात धुवून टाकून घ्यायचं आहे. जर आपलं जर बारीक झालेलं नसेल आपण आता ते तुम्ही गाळून पण घेऊ शकता. बारीक झाले नसेल तर, किंवा बारीक झालं तर नाही पण काढू शकत. गाळलं नाही तरी चालेल. पण आता ते बारीक थोडंसं बाकी आहे. त्याच्यामुळे ते पुरी खाताना त्याची चव वेगळी लागेल. म्हणून आपण आता ते गाळून आणि परत एकदा बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये परत एकदा बारीक केल्यानंतर सगळीच चव त्यामध्ये आता परत उतरून जाईल. छान बारीक झालं आहे परत आपलं ते. आता गाळून ते फेकून द्यायचं नाही आहे, कारण त्याच्यातच आपली खरी चव आहे. छान बारीकच करून टाकायचं आहे पराशामध्ये ते पाण्यामध्ये. त्यामध्ये चाट मसाला आपण टाकून घेऊया. 10 रुपयाची पुडी आणली होती. अर्धा आपण गोड पाण्यामध्ये टाकला आहे आंबट गोड, आणि अर्धा याच्यामध्ये टाकला आहे तिखट पाण्यामध्ये. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. खूप छान टेस्ट येते. तुम्ही बाहेरची पाणीपुरी खायची विसरून जासाल, इतकी छान टेस्ट आहे. दोन्ही पाणी तुम्हाला बनवून दाखवले आहे कशा पद्धतीने बनवायचे. तुम्ही कमेंट करून सांगा की अशा कशी पाणी कसं झालं आहे. बनवून बघा. बटाटे उकडून घेतले आहे, शेव घेतले आहे आणि पुरे आणले आहे आपण. आता आपण अशा पद्धतीने केक तयार करून घेऊया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सर्वांना. प्लीज माझी व्हिडिओ सबस्क्राईब करा. पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला माझे व्हिडिओ खूप आवडतात. बघू शकता.